ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे सायली आणि अर्जुन हे ज्या माणसाकडे विचारायला आलेले असतात, तो माणूस त्या दोघांनाही सांगत असतो की नाही, इथे मंदा साळुंके अशी कोणतीही बाई राहत नाही. अहो, मी इथे गेल्या 40 वर्षांपासून राहतोय. मातृभवन चाळीमध्ये आजपर्यंत मंदा साळुंके अशी कोणतीही बाई राहायला आलेली नाही. मी इथल्या प्रत्येक माणसाला ओळखतो. त्याबरोबर अर्जुन धन्यवाद म्हणतो आणि तो माणूस तिकडनं निघून जातो. सायली आणि अर्जुन आता म्हणायला लागतात, मग आपल्याला नक्की असं खोटं का कळलं? तर सायली म्हणते, आई-बाबांनी मला नंबरही खोटा दिला आणि पत्ताही, पण का? त्याबरोबर ते विचारात हरवून जातात. तर इकडे अस्मिताची कॉफी बनवून झालेली असते आणि आता अस्मिता ही सगळ्यांना कॉफी सर्व करते. त्याबरोबर प्रताप म्हणायला लागतो की चला सगळ्यांनी कॉफी पिऊन घ्या, 100 वर्षातून एकदा मिळणारी कॉफी आलेली आहे, तीसुद्धा आपल्या अस्मिताच्या हातची. त्याबरोबर सगळेच जण आता हसायला लागतात. तर अस्मिता म्हणत असते, बोला बोला, तुम्ही आता कोणीही काहीही बोला, पण मी ठरवलं आहे ना, मनावर काही लावून घ्यायचं नाही, तुम्ही बोलत राहा. त्याबरोबर आता मात्र इकडे बराच वेळ झाला तरी सचिन कॉल करत नाही, म्हणून साक्षी सचिनला कॉल करते. पण आता सचिन हा बघतो तर काय, समिधाचा फोन, म्हणून तो मग आता फोन पहिला कट करतो आणि फोन उलटा करून ठेवून देतो. आता समिधा विचार करते, बापरे, फोन उचलत नाही आहे हा माझा. मग ती दुसरा फोन करते. आता दुसरा फोन केल्यावर तिला फोन स्विच ऑफ लागतो, कारण सचिन फोन स्विच ऑफ करतो. मग आता लगेच त्या ठिकाणी अण्णा येतात आणि विचारतात, काय गं, काय झालं? तुझा तो सचिन उत्तर देत नाही आहे का? हां. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते की हे बघा अण्णा, इट्स ओके, थांबा 2 मिनटं. तर तिसऱ्यांदा फोन करते, पण तोपर्यंत फोन स्विच ऑफ लागल्यामुळे आता इकडे लगेचच 3 फोन कोणाचे आले. म्हणून आता अस्मिता म्हणते, अरे का असं करतोय, उचल ना फोन, कोणाचं आहे ते कमीत कमी कळेल. त्यावर सचिन म्हणत असतो, बघितलं मॉम, बघितलं डॅड, मी इथे एवढा US वरून हिला वेळ देण्यासाठी इथे आलो आहे आणि ही म्हणते फोन उचल. जर आता मी फोन उचलला तर एखादा फोन कामाचा असेल, मग मला मीटिंगसाठी वगैरे जावं लागेल, मी परत कधी येईन ते सांगता येणार नाही. त्यावर अस्मिता म्हणते, नाही या बाबा, नको, जर तसं काही असेल ना तर मग नको उचलूस तू फोन. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, अगं इथे मी स्पेशली तुझ्यासाठी, तुला वेळ देण्यासाठी आलो आहे ना अस्मिता, मग डोंट वरी, नाही जाणार आहे मी कुठे. त्याबरोबर आता इकडे अण्णा म्हणत असतात की काय झालं, उचलत नाहीत का ते फोन दीक्षित साहेब? त्याबरोबर मग लगेचच साक्षी म्हणायला लागते की हे बघा अण्णा, होऊ शकतं असं, एखादा माणूस कधीतरी बिझी असू शकतं कामामध्ये, तो कामात बिझी असेल, नंतर करेल कॉल बॅक. त्याबरोबर इकडे लगेचच आता कल्पना म्हणत असते, आता तू काय सचिनला बांधून ठेवणार आहेस का अस्मिता? त्याबरोबर अस्मिता म्हणत असते की तसं नाही गं मॉम, पण आता हा माझ्यासाठी इथे आला आहे आणि लगेच निघून जायचं म्हणतोय, तेव्हा बोलते मी. आता सगळेजण गप्पा टप्पा करतच असतात. इतक्यात त्यांना तिथे प्रिया धुवून आणलेले कपडे घेऊन आलेली दिसते. मग पूर्णाजी लगेचच प्रियाला म्हणतात, तन्वी, तुला धुवून आणलेले कपडे घरात आणायची गरज काय होती? अगं हे कपडे तिथल्या तिथे वाळत घालायचे होते. आणि हो, झटकून वाळत घालतात कपडे, म्हणजे कपड्यांवरती सुरकुत्या पडत नाही, समजलं ना? त्यावर प्रिया म्हणते, हो हो पूर्णाजी, टाकते ना. त्याबरोबर पूर्णाजी सांगते, आणखीन महत्त्वाचं, कपडे पुन्हा मातीत लोळवू नको, नाहीतर ते कपडे पुन्हा तुलाच धुवायला लागतील, समजलं ना? त्याबरोबर प्रिया होकार देते आणि मग आता ती कपडे वाळत टाकण्यासाठी म्हणून तिकडनं निघून जाते. आता प्रिया तिकडनं गेल्याबरोबर इकडे कल्पना ही विचारते की आई नक्की काय गडबड आहे ही? त्याबरोबर मग पूर्णाजी सांगत असते की सांगते तुला नंतर. तन्वी, जातीयस ना? मग प्रिया तिकडनं जातेच. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, पूर्णाई, बाकी काहीही म्हण, पण हे जे काही झालं आहे ना ते अगदी उत्तम झालं आहे, उत्तम, अगदी बेस्ट. त्याबरोबर मग मात्र सगळ्यांनाच हसायला येतं आणि सगळेजण हसत राहतात. तर इकडे आता अण्णा हे साक्षीला म्हणतात, साक्षी काय झालं, तू फोन नाहीच उचलत आहे का तुझे? कोण हा एवढा? त्यावर ती म्हणत असते, हे बघा अण्णा, इट्स ओके, कामाच्या गडबडीत होतं कधीतरी असं, तो करेल मला पुन्हा फोन. त्यावर महिपत तिला म्हणतो, नाही तो फोन करेल, हे सगळं ठीक आहे, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, माणसं ओळखायला चुकू नकोस, नाहीतर उगाच पुन्हा काहीतरी घोळ होऊन जाईल. कळतं आहे ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर साक्षी आता सांगायला लागते, हो अण्णा, कळतं आहे, आणि डोंट वरी, मी पूर्ण व्यवस्थित सगळी माहिती बघितल्याशिवाय कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचणार नाहीच आहे.
पण एक खरं बोलू का, साक्षीच्या आयुष्याची आता खूप फडफड झालेली आहे. तर मला असं वाटतं समीरच्या आयुष्याची तरी फरफट होऊ नये हो बस. आणि म्हणूनच मला त्याच्यासाठी हा सचिन हा खूप महत्त्वाचा आहे. त्याबरोबर आता अण्णा म्हणत असतात असो ते सगळं ठीक आहे. साक्षी म्हणते अण्णा मला ना माझ्या मनातल्या बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. त्यावर अण्णा म्हणतात सांग मग. त्यावर ती सांगते वेळ आल्यावर सांगेन अण्णा. अण्णा म्हणतात ठीक आहे. मग आता मी कितीही तुला सांग बोल 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 बोललो तरी तू काही बोलणार नाही. तुला जेव्हा सांगू वाटेल तेव्हा तू सांग. बरं चल आता मी निघतो. नाही काय आहे, मला काही वाटत नाही तुझ्या त्या सचिनची आणि माझी आज भेट होईल. त्यावर साक्षी म्हणते अण्णा हो कमीत कमी कॉफी घ्या. त्यावर तो म्हणतो की नाही नको आणि मग तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे आता सायली ही घरी आलेली असते. अर्जुनही घरी आलेला असतो. सायली विचार करत असते की काय झालं असेल असं, आईने मला खोटा पत्ता आणि खोटा नंबरही का दिला असेल. त्याबरोबर आता अर्जुनही विचार करत असतो की काय झालं असेल, नक्की तिथे मावशी राहतच कशी नाही, म्हणजे मावशी नक्की आहे की नाही. सायली म्हणत असते आई बाबा खोटं बोलत असतील का, पण आई बाबा खोटं का बोलतायत, मी कसं शोधून काढू हे. तर अर्जुन म्हणत असतो मिस्टर अँड मिसेस लोखंडे जर खोटं बोलतायत तर ते खोटं का बोलतायत हे मी शोधून काढेनच. मग आता सायली ही सुद्धा अर्जुनच्या तिथे जाते आणि दोघंही आता सोबतच टॉवेलला हात लावतात. त्याबरोबर सायली आता अर्जुनकडे बघते, अर्जुनही सायलीकडे बघतो. तर सायली अर्जुनला म्हणते तुमचा अजूनही विश्वास नाहीच आहे ना माझ्यावर. अर्जुन म्हणत असतो हे बघ बायको असं काही नाही आहे, मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे, पण माझ्या हातात DNA. त्यावर सायली म्हणते हो 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 बरोबर, तुमच्याकडे DNA रिपोर्ट्स आहेत ना, तेच आता फक्त तुम्ही घ्या आणि मिरवा बस. त्या DNA रिपोर्टचा ना ताज बनवा आणि तो ताज डोक्यावर घालून फिरा तुम्ही, चालेल ना तुम्हाला, द्या इकडे. आणि मग आता अर्जुन हा सायलीच्या हातामध्ये तो टॉवेल देतो. त्याबरोबर निवांत फिरा, पण हां एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मला सतत त्या DNA बद्दल सांगत राहिलात ना तरीसुद्धा माझा या गोष्टीवर कधीच विश्वास बसणार नाही की ते सदाशिव आणि मैना लोखंडे माझे आईबाबा आहेत, कारण ते माझे आईबाबा नाहीच आहेत, समजलं तुला. आणि हे कायम फिक्स असणार आहे की ते माझे आईबाबा नाही आहेत आणि मी हे माझं मनाचं मत सांगते, समजलं. आणि तिकडनं निघून जाते. अर्जुन मागून हाक मारतो सायली अगं कसं कळत नाही आहे तुला. तर इकडे मैना ही झोपलेली असते आणि अचानक तिचा फोन वाजायला लागतो. ती उठते आणि म्हणायला लागते अरे फोन कुठं गेला माझा, इथं नवरा 2 दिवसापासून गायब आहे माझा आणि फोन बी घरातच विसरून गेला कुठं माझा मोबाईल. आणि मग तिला आता ड्रॉवरमध्ये फोन सापडतो. मैना आता फोन उचलते आणि म्हणते अरे हा कुणाचा नंबर आहे, जाऊ दे उचलू तू बघावं. हॅलो. मग समोरची व्यक्ती सदाशिवच असते. सदाशिव म्हणतो हॅलो मैने. त्यावर मग ती म्हणते अहो तुम्ही 2 दिवसापासून कुठं आहे तुम्ही, आणि हा नंबर कुणाचा आहे. त्यावर सदाशिव सांगतो अगं पाकिट माराच्या केसमध्ये मला पकडली, तर मग काय करणार आता. त्यावर ती म्हणते अहो पण मग हे भिकारी कामं करायचीच कशाला होती, एवढी चांगली घरात राहतो एवढ्या मोठ्या, तरी बी काय गरज होती तुम्हाला पाकिट मारायची. त्यावर तो म्हणतो अगं पैशांची गरज होती थोडी. त्यावर ती म्हणत असते पैशांची गरज, हे असली कसली तुमची गरज, नाही ते काय नाही, आता तुमची बेल कराय तिकडं कोणी बी येणार नाही आहे, त्यामुळं आज तिथं तुम्ही राहा. हां 2 दिवस एकदा का जेलात राहिलात नवं, मग तुम्हासनी समजेल, मग तुम्ही असली कामं करणं बंद करून टाकाल, ठेवा फोन. आणि मग ती फोन कट करते. त्याबरोबर लगेचच आता विचार करते की सुभेदारांना काय सांगू. पुन्हा म्हणते मरू दे, त्या सगळ्याचा विचार नंतर करेन, आता झोपून घेते पहिली. आणि मग ती झोपते. त्याबरोबर इकडे आता अस्मिता आणि सचिन हे दोघंसुद्धा झोपलेले असतात. तर आता सचिनच्या फोनवरती पुन्हा एकदा साक्षीचा फोन आलेला असतो. सचिन हा फोन हातामध्ये घेतो आणि आता तो काही उचलणार इतक्यात अस्मिता कूस बदलते. मग सचिन पुन्हा एकदा डोळे मिटतो. त्याबरोबर साक्षी विचार करते की हा फोन का उचलत नाही आहे, आणि मग ती आता सचिनला पुन्हा फोन ट्राय करायला लागते. तर इकडे आता सायलीने सुद्धा झोपण्याची सगळी तयारी करून घेतलेली असते, पण तिच्या मनातनं काही विचार जात नसतात. ती विचारच करत राहिलेली असते की आई बाबा माझ्याबरोबर खोटं का बोलत असतील, खोटं बोलण्यामागे त्यांचं इंटेन्शन काय आहे, कारण काय आहे. काहीही केलं तरी कळत काहीच नाही आहे. आता जाऊन जर विचारलं तरी ते खरं बोलणार नाही आहे. त्याबरोबर अर्जुन विचार करतो की सायलीच्या डोक्यात अजूनही बहुधा तिच्या आईबाबांचाच विचार सुरू आहे. मग तो मुद्दामून हातातली सगळी कामं बंद करत म्हणतो की चला बाबा आता जाऊन झोपलं पाहिजे, नाही उद्या सकाळी शांतपणे विचार करता येईल आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील ना मग. त्यावर सायली लगेचच म्हणते चला बाबा झाली एकदाची सगळी कामं, आता जरा शांतपणे बसून गोष्टींचा विचार केला पाहिजे, मग आपल्याला गोष्टी
गोष्टी कळतील. त्याबरोबर आता अर्जुन हा लगेचच चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला सांगत असतो, चैतन्य जरा तुझ्या वहिनीला सांग. नाही काय ना, जर एखाद्या गोष्टीचा विचार आपण शांतपणे झोपून उठून केला, दुसऱ्या दिवशी केला, तर डोकं कसं फ्रेश होतं, ब्रेनला बरं वाटतं, कळलं का तुला. त्याबरोबर आता सायलीसुद्धा तिथून म्हणते, चैतन्य भाऊजी मला बोलायचंच आहे, तुमच्याशी बोलायचंच आहे. मग अर्जुनही उठून पुढे येतो, सायलीही उठून पुढे येते. तर आता चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन. त्यावर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी अर्जुन नाही, अर्जुनची बायको बोलते. हे बघा, काही प्रश्न काही वेळेस असे असतात ना, ज्यांची उत्तरं वेळच्या वेळीच मिळायला लागतात, तरच त्यांचा उपयोग होतो, समजलं, तरच चांगली झोप लागू शकते. त्यावर चैतन्य म्हणतो, हो पण तुम्ही. त्याबरोबर आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी आधी तुम्ही माझं ऐका. मला सांगा, तुमच्या त्या 2 केस, नाही ती 1 केस आणि 2 माणसं, काय म्हणालात ते? घोरे आणि काळे. हां, तुम्हाला कळलं की घोरेही खोटं बोलतोय आणि काळे तर खोटंच बोलतोय. मग तुम्ही काय करणार या सगळ्यामध्ये? सांगा ना, ते दोघंजणं खोटं बोलतायत हे त्या दोघांकडनं कसं काढून घेणार खरं? बोला आहे का उत्तर? त्याबरोबर मग मात्र आता इकडे चैतन्याला कळत नसतं की या दोघांचं नेमकं चाललं आहे काय. आता चैतन्य म्हणतो, घोरे आणि काळे म्हणजे अजूनही तुमच्या दोघांमधलं ते शीतयुद्ध चालू आहेच का? तुमचं संपलेलं नाही आहे? अरे सायली वहिनी, अर्जुन, तुम्ही दोघंजणं जरा शांत व्हा ना. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, 1 मिनटं, तू पहिलं माझं ऐक मग बोल. हे बघ काय ना, माझ्याकडे ही एकच केस नाही आहे, मला 24 तासात वेगवेगळी बरीच कामं असतात. त्याबरोबर सायली म्हणत असते, जर वेगवेगळी कामं असतात ना तर मग तीच करायची. मी काही सांगितलं नव्हतं की माझ्याबरोबर या, म्हणजे आधी माझ्याबरोबर येऊन मला मदत करतोय असं दाखवायचं आणि नंतरनं मग माझी कामं आहेत, मला झोप आली असं म्हणायचं. हो, याला काय अर्थ आहे? नाही, हे ना सगळं मुद्दामूनच आहे. त्याबरोबर आता चैतन्य म्हणतो, थांबा प्लीज, दोघं पण थांबा यार, थांबा, पॉज घ्या दोघांनी पण. आणि आता मी तुम्हाला फुकट सल्ला देतोय, कॉस्ट फ्री, तो प्लीज एकदा ऐका. हे बघा, तुम्ही दोघंजणं तिथे जवळ आहात आणि मी तुमच्यापासून खूप लांब आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही डिरेक्टली एकमेकाशी बोला. हां, त्यासाठी तुम्ही मला मध्ये घेऊ नका. आणि एक गोष्ट आता लक्षात ठेवा, तुमच्या दोघांपैकी कोणी झोपो किंवा न झोपो, पण मला झोप आली आणि मला झोपायचे. सो गुड नाईट. आणि आता मला कोणी डिस्टर्ब करू नका, ओके. आणि मग तो फोन टाकतो. तर आता इथे सायली म्हणायला लागते की आता ज्याला सांगतोय त्याला ऐकायचंच नसेल तर मग बोलण्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा शांतपणे झोपून घेतलेलं कधीही चांगलंच. मग आता सायली बेडवरती जाते, हंतरून पांघरून घेते आणि झोपून जाते. तर आता अर्जुन म्हणत असतो, हेच तर सांगत होतो ना, मी हेच सांगत होतो, पण नाही, माझं कशाला कोणी ऐकेल ना, माझं तर ऐकायचंच नसतं. त्याबरोबर सायली काहीच उत्तर देत नाही, ती खुशी होते आणि झोपून जाते. अर्जुन म्हणत असतो, अरे झोपली पण? नवऱ्याचं ऐकलं तर कुठे काही चांगलं घडतं, नवऱ्याचं ऐकल्याने तर फक्त वाईटच गोष्टी घडतात ना. जाऊ दे, झोपली. पाण्याचं जगसुद्धा भरून नाही आणलेला, आता मलाच आणावं लागेल असं म्हणत अर्जुन हा लगेचच पाण्याचं जग उचलतो आणि पाण्याचं जग भरून आणण्यासाठी म्हणून तो आता खोलीतनं खाली यायला निघालेला असतो. पण सायली मात्र तोपर्यंत गाढ झोपी गेलेली असते. तर इकडे आता सचिन हा साक्षीबरोबर फोनवर बोलत असतो. हा हॅलो, बोल ना समू डार्लिंग. त्याबरोबर ती म्हणत असते, काय बोलू रे, तुला कळतंय का तू काय बघतोयस ते? मी तुला केव्हापासून किती फोन केले आहेत, तू एकही कॉल पिकअप करत नाही आहेस, असं का बघतोयस तू एकही कॉल पिक का नाही केलेला? त्याबरोबर तो म्हणत असतो, अगं सॅम प्लीज चिडू नको, तू माझं शांतपणे ऐक बरं. आणि मग आता तो तिला सांगायला लागतो की अगं काय आहे ना, मी माझ्या मित्रांबरोबर डिनरला आलो होतो आणि तिकडे असं ठरलं होतं की जो पहिला फोन उचलेल त्याने सगळं बिल भरायचं, मग म्हणून मला फोनला हात नाही लावता आला. त्यावर ती लगेचच म्हणते, अरे पण तू जर डिनरला मित्रांबरोबर जाणार होतास तर एकदा तू मला या सगळ्याबद्दल अगोदर सांगायला हवं होतंस. त्याबरोबर आता इथे लगेचच अर्जुन हा पाण्याचा जग भरून घेतो आणि वरती जात असताना त्याला दिसतं की मेन डोर उघडा आहे. तो विचार करतो, अरे एवढ्या रात्री मेन डोर कोणी उघडलं बरं? मग आता मेन डोर कोणी उघडलं हे तपासण्यासाठी अर्जुन हा मेन डोरच्या दिशेने चालायला लागतो. त्याबरोबर इकडे साक्षी म्हणत असते, खरंच मी खूप पॉझिटिव्ह होती आहे का आपल्या दोघांबद्दल? नाही म्हणजे अजून आपण रिलेशनशिपमध्ये सुद्धा नाही आहोत आणि मी तरीही तुला एवढं विचारते बोलते, मी खूपच पुढचा विचार करते का?
त्याबरोबर लगेच सचिन म्हणायला लागतो, हो तू खूप पॉझिटिव्ह होती आहेस आणि खूप पुढचा विचारही करतेस, पण एक खरं बोलू का, मला हे सगळं खूप आवडतं आहे. हो सॅम, मला हे सगळं आवडतं आहे, मला हवंच वाटतं आहे या सर्व गोष्टी. त्यामुळे तू पॉझिटिव्ह हो आणि तू माझा विचारही कर. आणि खरंच सांगतो मी मित्रांबरोबरच गेलो होतो आणि अजून 2 दिवस मला फक्त लागतील, कारण मी आता 2 वर्षानंतर आलो आहे. तर माझे सगळे फ्रेंड्स त्याचबरोबर रिलेटिव्ह सगळेजण मला भेटण्यासाठी हट्ट धरून बसलेत. मग त्यांना सगळ्यांना भेटून वगैरे मी तुझ्याकडे नक्की येणारच आहे. आणि मी इंडियात आलो आहे म्हणजे माझी कामं संपली असं तर होत नाही ना सॅम. त्याबरोबर मग ती म्हणते, बरं ठीक आहे. आता ते दोघंजणं बोलून फोन ठेवून देतात. इतक्यात आता अर्जुन हा सचिनच्या मागे असतो. सचिन हा थोडासा घाबरतो, पण अर्जुन त्याला विचारतो, कोणाशी बोलत होता सचिन? त्यावर सचिन म्हणतो, अरे ते माझे काही महत्त्वाचे कामाचे फोन होते आणि ते US वरून होते, सो ते याच वेळी येतील ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो, ओ अच्छा कामाचे फोन होते होय. अरे पण मग जर कामाचे फोन होते तर मग एवढ्या रात्री तुला बाहेर येण्याची काय गरज होती? खोलीमध्येच बसून बोलायचं होतंस ना. त्यावर सचिन सांगतो, अरे नाही, अस्मिता झोपली आहे ना, त्यामुळे मग मी खोलीमध्ये नाही बसलो. नाही, खोलीत बसलो असतो तर उगाच तिची झोप मोड झाली असती. बरं चल मी जातो, नाहीतर ती उठली तर चिडेल. त्यावर अर्जुन म्हणतो, हो हो जा. अस्मिताईचा राग मला माहिती आहे ना ती कशी येते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बायको चिडल्यावर काय होतं तेही मला माहिती आहे. चल मी कुठे बोलत बसलो, माझीही बायको चिडली आहे. आणि मग आता अर्जुन आणि ते सचिन दोघंही झोपायला जातात. तर इकडे सायलीला तिच्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असतात. आई मला पहिला केक भरव ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आई मला पहिला केक भरव ना. मग स्वतःला केक भरून झाल्यावर लहान असताना सायली पहिला केक रविराजांना भरवायची. आता ह्या सर्व गोष्टी आठवत असताना सायलीला त्रास व्हायला लागतो. पुन्हा तिला खूप सारा घाम फुटलेला असतो आणि आता सायली ही जोरातच ओरडते, आई, आणि उठून बसते. आता इकडे सायली जोरात आई ओरडत उठते, तर इकडे आता प्रतिमात्यासुद्धा जोरात ओरडत उठतात. तन्वी, तर रविराज काका त्यांच्याबरोबरचे उठून बसतात आणि विचारतात, काय गं प्रतिमा, काय झालं? काही वाईट स्वप्न वगैरे पाहिलंस का? काय झालं? पण आता ती काहीच बोलत नसते. तर रविराज काका तिला म्हणतात, शांत हो, शांत हो. तर इकडे सायलीजवळ अर्जुनसुद्धा उठून बसलेला असतो आणि अर्जुन हा सायलीला म्हणतो, काय झालं सायली, काही स्वप्न वगैरे पडलं का तुला? त्यावर सायली म्हणते, हो ते माझे आईबाबा. त्यावर अर्जुन म्हणतो, पुन्हा आईबाबा. सायली, हे बघ, तू आता आईबाबांचा विचार करणं थोडं बंद कर. दिवसभरात तू खूप सारी कामं करत असतेस, खूप काळजी करत असतेस अस्मिताताईची, आणि त्यात आता रात्री जर तू आईबाबांबद्दल तुझा विचार करत राहिलीस तर तुला कसं चालेल बरं, कसं वाटेल? नको असं करूस. हे घे पाणी, घे पाणी. सायली पाण्याचा ग्लास घेते, पाणी पिते आणि अर्जुनला सांगते, तुमचे फुकटचे सल्ले नको आहेत मला, कळलं? त्याबरोबर मग मात्र अर्जुन गप्प बसतो. तर सायली म्हणत असते, अहो माझं स्वप्न जरा वेगळं होतं. पण अर्जुन तिला म्हणतो, प्लीज पुन्हा तो टॉपिक नको, तू शांतपणे झोप, बरं झोप. त्यानंतर प्रियाचा वाढदिवस असतो. प्रिया केक कापते. प्रतिमा त्या तिला केक भरवायला जाते, पण आता ती तिला केक न भरवता मागे सायलीकडे येते, सायलीला केक भरवते. सायली तोच हात घेऊन रविराज काकांकडे जाते आणि त्यांना केक भरवते. मग तिने त्यांना केक भरवल्यावर प्रतिमात्या लगेच म्हणते, रविराज तुम्हाला आठवतं आहे लहान असताना तन्वीसुद्धा असंच, मी पहिला तिला केक भरवला की माझा हात घेऊन तुमच्याकडे यायची आणि तुम्हाला केक भरवायची. त्याबरोबर मग मात्र आता सायली इकडे म्हणायला लागते की हे सगळं मला माझ्याबरोबर पूर्वी घडून गेलं आहे असं का वाटतं आहे. सायली कानावर दोन्ही घट्ट हात घेते. आई मला पहिला केक भरव ना. आई ये ना गं, भरव ना केक. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हे सगळं आता पुन्हा तिला आठवायला लागतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.